सोलापुर में कांग्रेस पार्टी की ओर से वोट चोर गद्दी छोड़ स्वाक्षरी अभियान की शुरुआत की गई। यह मुहिम शहर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के समक्ष आयोजित की गई, जहां कांग्रेस पर्यवेक्षक मोहन जोशी और सांसद प्रणीति शिंदे की उपस्थिति में आंदोलन हुआ। इस दौरान कांग्रेस पदाधिकारियों ने जोरदार नारेबाजी करते हुए कागजी दस्तावेज पर हस्ताक्षर किए और सरकार के खिलाफ विरोध व्यक्त किया। पार्टी ने आरोप लगाया कि जनमत चुराने वाली सरकार को सत्ता में रहने का कोई अधिकार नहीं है। भारतीय जनता पार्टीचं नेहमी एक प्रचार आणि प्रसार करण्याची एक गोबेल्स नीती असते, ती आजची नाही आहे, ती RSS पासून नाही आहे। खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, हे सर्व याच पद्धतीचा डाव आहे, असं काही नाही। काँग्रेसच्या राज्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन सर्व धर्म समभावाची भूमिका ही काँग्रेसची सातत्याने राहिली आहे। भाजप खोटं बोलते, रेटून बोलते आणि लोकांच्या मनामध्ये आता इश्यू डायव्हर्ट कसं करायचा। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढी प्रचंड अशी पूर परिस्थिती झालेली आहे, मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती झाली, विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती झाली। त्यांना शेतकऱ्यांच्या अश्रू पुसायचा त्यांना रस नाही आहे, तर त्यांना हा लोकांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश डायव्हर्ट कसा करायचा यातला तो एक प्रकार आहे। ओके, थँक्यू सर। आता आम्ही जी 1 जुलै 2025ची मतदार यादी जे कट ऑफ डेट केलेली आहे आणि विधानसभेची ती यादी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रशासनाला राज्य शासनाने दिलेली आहे। सोलापूरची अंतिम प्रमुख रचना कालच जाहीर झालेली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आता असे केले आहे की आम्ही ती मतदार जी यादी आहे ती मतदार यादी घेऊन प्रत्येक बूथवर काँग्रेसचे कार्यकर्ते जाणार आणि नुसती ती यादी चेक करणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 लाख मतदार हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर या सरकारने डिलीट केलेली यादी आहे, ती एक वेगळी यादी आम्ही केलेली आहे। ती यादी घेऊन आम्ही जाणार आणि मतचोरीच्या माध्यमातून जे भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला हाताशी धरून जो प्रकार चालवलेला आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्यांचं एक्सपोज करतील, त्यांना उघड करतील। हे महायुतीतलेच पक्ष करत आहेत, आम्हाला बोलावंच लागत नाही आहे। भाजप विरोधात शिंदे सेना बोलते, भाजप अजितदादांच्या विरोधात बोलते। काल त्यांनी एक कॅम्पेन घेतलं होतं की पालकमंत्र्यांना गुंडशाही दहशत थांबवता येत नाही का, म्हणून विरोधक म्हणून आम्ही जे मुद्दे घ्यायचे आहेत ते मुद्दे घेण्याच्या आधीच त्यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे आणि लोकांना आता समजून चुकलं आहे। पुणे हे एक सरस्वतीचं निवासस्थान आहे, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी आहे, राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये जर आपण पाहिलं असेल लाईनशीर तुम्ही बघा गेल्या 1-2 वर्षांमध्ये गुंडाराज चालू आहे आणि हे गुंडाराज कोण पोसते, तर भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील, या सर्वांच्या पाठिंब्याने पुण्यामध्ये गुंडाराज। आता तुम्ही मला सांगा की गुंडांच्या टोळ्या या ओपनपणे फिरतात। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये यांचा अड्डा आहे, त्यांचं केंद्र आहे। कोथरूड विधानसभा मतदारसंघ कुणाचा आहे, तिथले आमदार कोण आहे सांगा तुम्ही मला, तिथले खासदार कोण आहे सांगा, तिथले मंत्री कोण आहेत। मग याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की पुण्यामध्ये हे कोण करते आणि पुणेकर त्यांना ही जागा दाखवतील असा आमचा विश्वास आहे। भाजपचे नेते केशव उपाध्ये त्यांनी होता आहे, कसं पाहता एकंदरीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना 5 महिन्यापूर्वी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला असं वाटत होतं की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, परंतु भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रामध्ये जर हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दिल्लीतलं सरकार जाईल या हेतूने, या भीतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये मतचोरी केली आणि मतावर दरोडा टाकून हे महाराष्ट्रातलं युती सरकार सत्तेवर आलं। काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये, प्रभागाच्या वॉर्डमध्ये ही मोहीम आम्ही ज्यावेळेला सुरू केली आणि आपण जर आतापर्यंत इतिहास पाहिला असेल की झुकता है मोदी, झुकाने वाला राहुल गांधी चाहिए। कारण पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला GST लागू केली त्या GSTच्या विरोधामध्ये पहिल्या दिवसापासून लोकसभेमध्ये असेल, रस्त्यावर असेल किंवा जिथं जिथं संधी मिळाली
त्यावेळेला या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा GST नाही तर हा गब्बर सिंग टॅक्स आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. मोदींना झुकावं लागलं आणि GST मागं घ्यावी लागली. जातीय निहाय जनगणना झाली पाहिजे हे राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारामध्ये बोलले, त्यानंतर लोकसभेमध्ये बोलले, रस्त्यावर बोलले, आंदोलनं केली आणि नरेंद्र मोदींना पुन्हा राहुल गांधींच्या मागणीपुढं झुकावं लागलं आणि जातीनिहाय जनगणना त्यांना जाहीर करावी लागली. आणि आत्ता मतचोरीच्या ह्याच्यावरनं राहुलजींनी जे आंदोलन सुरू केलं आहे, नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्र सरकारला झुकावं लागेल आणि मतचोरीचा जो झालेला प्रकार आहे, नुसती मतचोरी म्हणजे महाराष्ट्रात ते विधानसभा होते सत्तेवर नाही आले, तर या देशामध्ये नरेंद्र मोदींचं जे सरकार आलं ते फक्त 30 जागांचा फरक होता आणि लोकसभेमध्ये सुद्धा मतचोरी झाली आणि नरेंद्र मोदीसुद्धा हे मतचोरीच्या जोरावर पंतप्रधान झाले. हे महाविकास आघाडीचे आणि विशेषतः काँग्रेसचे कार्यकर्ते आज संपूर्ण जनतेमध्ये जाऊन, बरं जनतेचा पाठिंबा प्रचंड मिळतो आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये पाठिंबा मिळतो आणि म्हणून हे आमचं अभियान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना जनमत काय आहे आपण इथं पाहिलं. आज सकाळी वेळ अतिशय उशिरा ठरली, नाही तर हा कार्यक्रम आपला दुपारी होता. सकाळची वेळ ठरवूनसुद्धा आपण पाहिलं की सकाळी 8:30 वाजता लोकांची लाईन लागली होती, सामान्य जनतेची. म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा मतचोरीचा प्रकार हा लक्षात आला आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाला यश मिळेल. कसं रोखणार आहात तुम्ही, कारण आता स्थानिक स्वराज्य संस्था आहे, कारण तुमच्या लोकसभा